हॅलो, वेलकम बॅक टू आवर चॅनल आणि मी आहे प्राजक्ता। तर आज मी आले महाबळेश्वरला। महाबळेश्वरचं वातावरण इतकं जबरदस्त झालं आहे। आता मस्त पाऊस सुरू आहे, खूप जास्त धुकं पडलेलं आहे। त्यात मी एका सुंदर अशा रिसॉर्टला स्टे केलेला आहे, जिकडनं सगळे टुरिस्ट स्पॉट खूप जवळ आहे आणि इकडे सगळ्या अमेनिटीज अवेलेबल आहे। त्यामुळे जर तुम्हाला या रिसॉर्टची डिटेल जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी या व्हिडिओमध्ये इकडले सगळे रूम टाइप्स, त्याबरोबर इकडे कुठल्या अमेनिटीज आहेत आणि इकडनं सगळे टुरिस्ट स्पॉट किती अंतरावर आहे। तर हे आहे आर्क व्हॅली रिसॉर्ट, जे महाबळेश्वर मध्ये आहे। इकडे तुम्हाला सुपेरियर रूम, डिलक्स रूम, सुपर डिलक्स रूम, डिलक्स बंगलो, इम्पेरियल स्वीट अशा टाइप मध्ये रूम मिळतील। अमेनिटीज मध्ये तर स्विमिंग पूल, छान असं गार्डन, पार्किंग आणि सगळ्यात भारी म्हणजे इकडला माउंटन व्ह्यू, जो तुम्हाला सगळ्या रूमच्या गॅलरी मधनं बघायला भेटेल। तर आम्ही बुक केलेली यांची सुपर डिलक्स रूम, जी उडन आहे। या रूम मध्ये कम्फर्टेबल बेड, साइड टेबल, टीव्ही, त्याबरोबर मोठं असं वॉर्डरोब, जिकडे तुम्हाला कपडे किंवा बॅग्स वगैरे ठेवता येईल। रूम मध्ये केटल देखील आहेत, विथ फ्यू कॉफी आणि टीचे सॅचेट्स आणि पाणी बॉटल वगैरे। त्यानंतर वॉशरूम देखील खूप जास्त क्लीन आणि हायजेनिक आहेत। त्याबरोबर लागणारे क्लिनिंग प्रोडक्ट म्हणजे इसेन्शियल प्रोडक्ट जे हवे असतात ते पण आहेत वॉशरूम मध्ये, आणि टॉवेल्स वगैरे देखील आहेत। यांच्या बाल्कनी मधनं तुम्हाला पूर्ण रिसॉर्टचा व्ह्यू बघायला भेटतो। व्हॅली व्ह्यू तर खूप जबरदस्त आहे। मस्त तुम्ही तुमचा चहा किंवा कॉफी किंवा लंच आणि डिनर बसून इकडे एन्जॉय करू शकता। यांचं इन हाऊस रेस्टॉरंट देखील आहे। आमचं मील इन्क्लूड नव्हतं, त्यामुळे आम्ही एकदाच इकडे डिनर मागवलेलं, तर आम्हाला त्यांची टेस्ट आवडली। इकडला व्ह्यू बघून मनाला खूप शांती भेटते आणि तासनतास इकडे बसून राहावंसं वाटतं। आम्ही पावसाळ्यात गेलेलो तर एकदम भारी वातावरण होतं। थंडीमध्ये सुद्धा इकडलं वातावरण जबरदस्त असेल। बाकी इकडला मॉर्निंग व्ह्यू तर भारी आहेच, पण नाईट व्ह्यू देखील खूप मस्त वाटतो। तर हा आहे डिलक्स बंगलो, म्हणजे 3 BHK पॅराडाइज विला। इकडे 8 ते 10 गेस्ट एकदम कम्फर्टेबली राहू शकता। 3 बेडरूम खूप स्पेशियस आहेत। प्रत्येक रूमला अटॅच वॉशरूम, बाकी टीव्ही वगैरे सगळ्या अमेनिटीज आहेत। प्रत्येक रूमचं कलर कॉम्बिनेशन देखील वेगळं आहे आणि यांचा हॉल तर खूप मोठा आणि स्पेशियस आहे। इकडे टीव्ही, सोफा, टेबल, चेअर आणि लागणाऱ्या सगळ्या गोष्टी हॉलमध्ये आहेत। जर तुम्ही तुमच्या फॅमिली किंवा फ्रेंड सोबत आलात किंवा तुमचा मोठा ग्रुप असेल तर एकदम कम्फर्टेबली हा स्टे एन्जॉय करू शकता। तर ही आहे सुपेरियर रूम, जिला छान अशी बाल्कनी आहे। मस्त असा व्हॅले आणि स्विमिंग पूलचा व्ह्यू आहे। यामध्ये आपल्या वुडन रूम मध्ये म्हणजे डिलक्स रूम मध्ये ज्या अमेनिटीज होत्या त्या सगळ्या आहेत। इकडली स्वीट रूम तर खूप स्पेशियस आहे। बाहेर डायनिंग टेबल, जो प्रायव्हेट ग्लास लिव्हिंग एरिया मध्ये आहे, कम्फर्टेबल सोफा, बेड आणि इकडलं वॉशरूम तर खूप मोठं आहे। रूमच्या बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता। इकडे कॉन्फरन्स रूम देखील आहे, ज्याची कॅपॅसिटी 50 ते 100 लोकांची आहे। तर हे आहे आर्क व्हॅली रिसॉर्ट, ज्याचं एक्झॅक्ट लोकेशन मी डिस्क्रिप्शन मध्ये ऍड केलेलं आहे। त्याबरोबर इकडनं कुठला टुरिस्ट पॉइंट किती दूर आहे हे सगळं देखील मी डिस्क्रिप्शन मध्ये डिटेल मध्ये टाकलेलं आहे। रिगार्डिंग प्राइस तर तुम्ही अगोडा किंवा मेक माय ट्रिप किंवा डिरेक्टली रिसॉर्टला कॉन्टॅक्ट करून प्राइसचं निगोसिएशन आणि कंपॅरिझन करून बुक करू शकता। सीझन वाईज म्हणजे वीकेंड, वीकडेज वाईज प्राइस चेंज होतात, त्यामुळे मी एक्झॅक्ट प्राइस सांगत नाही। तर होप सो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, काही सजेशन्स असतील तर ते मला कमेंट मध्ये कळवा, आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तेवढं करायचं यार विसरू नका।